यानंतरची बातमी आहे साम टीव्हीच्या दणक्याची। पुण्यातल्या ससूनचे डॉक्टर बेवारस रुग्णांवरती उपचार करत नाही तर त्यांना रात्रीच्या वेळी निर्जन स्थळी सोडून देतात असा धक्कादायक प्रकार समोर आलाय। साम टीव्हीच्या या एक्सक्लुझिव्ह रिपोर्टची दखल थेट ससूनच्या डीनने घेतली आहे। आरोपी डॉक्टर आदी कुमार यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब आणि रितेश गायकवाड यांनी सापळा रचलाय आणि हा संपूर्ण प्रकार समोर आणला। त्यांनीच येरवडा पोलिसात तक्रार सुद्धा या संदर्भात दाखल केलेली आहे। मात्र आता साम टीव्हीच्या बातमीचा दणका बघायला मिळालाय आणि हे डॉक्टर निलंबित झालेत। ससून हॉस्पिटलवरतीच की बेवारस पेशंट बाहेर कसे येतात ते तक्रार जी आहे की आदी कुमार म्हणून डॉक्टरचं नाव येतं आहे, तर बाकी बी कोणी त्याच्यामध्ये येते त्याची सखोल चौकशी करून जे कोणी दोषी असेल त्याच्यावर आपण कडक कारवाई करणार। आपण इमिजिएटली त्या डॉक्टरला सस्पेंड केलेलं आहे आणि त्यांची सखोल चौकशी लावलेली आहे। पेशंट बाहेर कसे येतात ते पाहण्यासाठी तर आपण बघू शकतो यावेळेस सामच्या बातमीचा मोठा दणका बघायला मिळालेला आहे। बेवारस रुग्णांना निर्जन स्थळी हे डॉक्टर सोडत होते, मात्र आता या डॉक्टरांवरती कारवाई करण्यात आलेली आहे। ससून हॉस्पिटलवरतीच की बेवारस पेशंट बाहेर कसे तर सामच्या बातमीनंतर आता आदी कुमार या डॉक्टरला निलंबित करण्यात आलेला आहे आणि या बातमीची थेट ससूनचे जे डीन आहेत त्यांनी दखल घेतलेली आहे आणि कारवाई सुद्धा सुरू केलेली आहे। तर ससूनचे डॉक्टर आदी कुमार आणि रितेश यांच्यामध्ये नेमका काय संवाद झालेला आहे आपण ते देखील ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर बघूयात। एक रुग्ण ससूनमधून गायब झाल्यानं संशय। सामाजिक कार्यकर्त्यांनी रचला सापळा। पहाटे रितेश गायकवाड हॉस्पिटल बाहेर रिक्षा घेऊन गेले। डॉक्टर आदी कुमार यांनी दोन्ही पाय गमावलेल्या रुग्णाला निर्जन स्थळी सोडण्यास सांगितलं। डॉक्टर आदी एका रुग्णाला सोडून येणार का? रितेश कुठं सोडायचं? इथून लांब नेऊन सोड, पुन्हा हॉस्पिटलमध्ये यायला नको अशा ठिकाणी सोडून ये। नेमकं कुठं सोडू? मी एकटा कसा सोडू? नातेवाईक नकोत का सोबत? तू नवीन आहेस रे, आमचा नेहमीचा रिक्षावाला 500 रुपये दिले की बरोबर सोडून येतो। स्वतः डॉक्टर आदी कुमार एका कर्मचाऱ्यासोबत स्वतःच्या कारमधून गेले। रुग्णाला भर पावसात झाडाखाली सोडून डॉक्टर आदी कुमार निघून गेले।